सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून जोडीदाराची तुम्हाला साथ मिळाल्यामुळे तुमची कामं वेगानं पूर्ण होतील. तुमच्या राशीचा स्वामी मंगळाची स्थिती थोडीशी आव्हानात्मक असल्यामुळे बोलण्यात तुमच्या गोडवा ठेवणं तुमच्यासाठी सकारात्मक आहे. तुम्ही गोड बोलणं शिकून घ्या, त्यामध्ये तुमचा फायदा आहे. तुमच्या पंचम स्थानावरती अशुभ ग्रहांचा प्रभाव असल्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये जास्त काळजी तुम्ही करणार आहात. दरम्यान संयमानं वागणं आणि रागावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. संध्याकाळी तुमचं थांबलेलं काम हे वेगानं पूर्ण होईल. कामामध्ये कितीही तुम्ही व्यस्त असलात तरी संध्याकाळी तुम्ही घरामध्ये वेळ देणार आहात. घरातील सदस्यांसोबत तुमच्या आज चांगल्या गप्पा रंगतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस चांगला असून एक मानसिक समाधान आणि शांतता तुम्हाला लाभेल. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच तुमचं ऑफिसमध्ये कौतुक देखील होईल. सरकारी कामामध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीनं तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन करार किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळाल्यामुळे समाजामध्ये आणि ऑफिसमध्ये तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. रात्रीच्या वेळी असं काही लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला आवडत नाहीत, त्यामुळे तुम्हाला थोडासा मनस्ताप होण्याचीही शक्यता आहे, परंतु त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणं योग्य आहे. मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळाल्यामुळे तुमच्या आनंदामध्ये वाढ होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा असेल. तसेच तुम्ही काही बाबतीमध्ये थोडंसं टेन्शन हे घेणार आहात. तुमच्या राशीचा स्वामी बुधाची स्थिती अस्थिर असल्यामुळे मौल्यवान वस्तू हरवणं किंवा चोरीला जाण्याची भीती आहे. तेव्हा स्वतःच्या वस्तू सांभाळा आणि सावध राहा. मुलांचं शिक्षण किंवा एखादी स्पर्धा परीक्षा असो, त्यामध्ये अपेक्षेपेक्षा उत्तम यश तुम्हाला मिळाल्याची बातमी मिळेल. त्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. बऱ्याच दिवसांपासून तुमचं थांबलेलं काम संध्याकाळी अचानक मार्गी लागणार आहे. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याचा योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा मालमत्ता आणि आर्थिक बाबतीमध्ये चांगले योग घेऊन येतोय. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमची प्रगती उत्तम असेल. समाजात आणि ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये तुम्ही फार चांगल्या प्रकारे यशस्वी व्हाल. तुम्हाला प्रवासाचे योग असून त्यामध्ये तुम्हाला लाभ आणि आनंद मिळेल. दिवसभर तुमचे मित्र तसेच नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य हा चांगल्या स्थितीत असल्यामुळे तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि आपुलकी, त्यामुळे मान सन्मान वाढणार आहे. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र ग्रहांच्या प्रभावामुळे थोडीशी धावपळ तुमची होईल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. खास करून डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. विरोधकांची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमचे विरोधक आणि शत्रू आपापसामध्ये भांडून बाजूला होतील आणि तुमचं काहीच नुकसान होणार नाही. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून सुख समृद्धीचे तुम्हाला योग आहेत. तुमच्या राशीचा स्वामी बुध हा उत्तम स्थितीत असल्यामुळे मेहनतीचं फळ तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठं मिळेल. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल.
कायदेशीर कारवाई सुरू असेल तर दुपारनंतर सकारात्मक बातमी तुम्हाला मिळणार आहे. धार्मिक किंवा चांगल्या कामांवरती थोडासा खर्च तुमचा होणार आहे. दरम्यान समाजामध्ये तुमचा मान सन्मान हा जास्त वाढेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा मानसिक समाधान आणि सुखद वातावरण घेऊन येणार आहे. तुमच्या घरातील सर्व सदस्यांचा आनंद आज वाढेल असं नक्कीच काहीतरी घडेल. अनेक दिवसांपासून देवाणघेवाणीचा किंवा आर्थिक व्यवहार थांबलेला असेल तर तो मार्गी लागेल. तुमच्या हातात पुरेशी रक्कम असल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. तुमचे विरोधक पूर्णपणे शांत होणार आहेत. जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाचा बेत ठरेल, परंतु काही कारणानं प्रवास रद्द होऊ शकतो. प्रेमाच्या आणि नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी कामाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा ठीक असला तरी तब्येतीची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ग्रहांच्या स्थितीमुळे तसेच हवामानातील बदलामुळे थोडासा त्रास तुम्हाला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. सकस आहार आणि पुरेशी झोप तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कामाचा अतिताण कमी करा. तब्येत बरी नसतानाही उगीच होणारी धावपळ त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून विरोधक तुमच्या कामाचं कौतुक करतील. सरकारी काम असो किंवा वरिष्ठांशी असलेला थेट संबंध याचा तुम्हाला फायदा होईल. नातेवाईकांकडनं किंवा सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभाचे संकेत आहेत. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. तिथे नवीन लोकांना भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही बाबतीमध्ये तुम्हाला यश आहे. नोकरीमध्ये तुम्ही करत असलेले नवीन प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. सहकारी तुमचा आदर करतील आणि कामामध्ये मदत देखील करतील, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत मार्गी लागतील. संध्याकाळी तुम्ही कुठल्याही वादात पडू नका किंवा भांडण करू नका. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची तुम्ही खास काळजी घ्या. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुधच्या अस्थिर स्थितीमुळे सुखामध्ये थोडीशी समस्या घेऊन येऊ शकतो. तसेच तुमच्या कामातील अडचणी अचानक समोर येतील. वादविवाद, विनाकारण संकट ओढावून घेणं किंवा स्वतःच्याच अतिशहानपणामुळे किंवा निर्णयामुळे नुकसान करून घेणं असे काहीसे प्रकार घडणार आहेत. तुम्ही संयमानं वागा आणि शांतपणे काम करा. वादविवादापासून दूर राहा. गाडी हळू चालवा आणि मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा आहे. मुलांची काळजी आणि त्यात प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी यामुळे तुमची धावपळ होईल. वैवाहिक जीवनामध्ये मात्र मतभेद किंवा नाराजी तुमची दूर होईल. सासरच्या मंडळींसोबत देवाणघेवाण किंवा आर्थिक व्यवहार तुम्ही टाळा. धार्मिक ठिकाणी काही खर्च तुम्ही करणार आहात. प्रवासाचा योग असून त्यामध्ये तुम्ही सामानाची काळजी घ्या. एखादी वस्तू हरवणं किंवा चोरीला जाण्याचाही योग आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.